अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU कक्षात झालेल्या भीषण घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतलाय। पाहणीनंतर रुग्णालयातील मशिनरी आणि उपकरणांच्या दर्जावर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। काही यंत्रसामग्री निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे। तसंच केवळ रुग्णालयाला भेट देऊन आश्वासन देण्यापेक्षा दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणं गरजेचं असल्याचं म्हणत या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही बळवंत वानखेडे यांनी केली आहे। त्यामुळे अमरावतीच्या या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अरे हात इकडून घ्या ना, इकडून त्याच्या हलगर्जीपणानं जो बळी घेतला तो निश्चितच अत्यंत दुःखदायी आहे, वेदनादायी आहे। पण गेल्या 2022-23 ला सुद्धा याच प्रकारचा असाच आणि ज्या कंपनीनं हे मशीन पुरवले होत्या त्या कंपनीचा त्याच वेळेस असा ऍक्सिडेंट झाला। आज त्याच कंपनीनं पुरवलेल्या मशीन मुळेच हा अपघात झालेला आहे। वारंवार हे होत असताना प्रशासनाचं तर पूर्ण दुर्लक्ष आहे, परंतु शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे। याला जे कोणी या सिस्टीम मध्ये दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे। पण मुख्यत्वे ज्या या कंपनीला हे कंत्राटदारानं जे मशीना पुरवल्या त्याच्यावर खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचे पालकमंत्री येतात, पालकमंत्री नेहमीच अमरावतीत येतात, त्यांचं अतिशय प्रेम आहे अमरावतीवर, परंतु शासकीय कामावर प्रेम न करता पक्षाच्या वाढीवर प्रेम करतात आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत प्रशासनाच्या त्याच्यावर दुर्लक्ष करतात। म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे।